वयाने छोटा असलेला कवी आहे विक्रांत बनस गोळे. त्यांना विनंती करतो त्यांनी एक आपली रचना सादर करावी. जीवनामध्ये आपण सगळं करायचं राहून जातो, सगळं करतो, आनंदात राहतो, दुःखात राहतो आणि सगळं जगून जातो. पण खरं तर ज्याच्यासाठी जन्म घेतलाय त्याच्यामध्ये माणूस म्हणायचे जगायचेच राहून जातो, माणूस म्हणून जगायचे राहून जातो. तो कविता सादर करत आहे. चला माणूस म्हणून जगूया. आज मार्कांची स्पर्धा खूप वाढली आहे. आज मार्कांची स्पर्धा खूप वाढली आहे आणि विचारांची स्पर्धा कुठेतरी नाहीच झाली आहे. त्या मार्कांच्या गर्दीनं विचार हरवला आहे. या मार्कांच्या गर्दीनं विचार हरवला आहे आणि विचारांनीच मार्कांना खरा जन्म दिला आहे आणि विचारांनीच मार्कांना खरा जन्म दिला आहे. आज थोडा विचार केला की नक्की माणूस काय असतो आणि मार्कांच्या गर्दीत हरवलेल्या विचारांना त्या शोधूया. माणूस म्हणून जगायला असं काय काही लागतं. माझ्या वडिलांनी सांगितला, एक प्रश्न केला की बाळा सगळ्यात माणसाजवळ काय पाहिजे, तर मी म्हणलं आताच्या काळानुसार पैसा, सोनं, नाणं, अर्थ. त्याचे उत्तर चुकीचं आहे. त्यांनी सांगितलेला शब्द होता चारित्र्य. तर माणूस म्हणून जगायला असं काय काही लागतं आणि चारित्र्य जवळ असलं की माणूस म्हणून जगतं, चारित्र्य जवळ असलं की माणूस म्हणून जगतं. चला जरा विचार करा की माणूस काय असतो. चला जरा विचार करा की माणूस काय असतो. प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हाच तर खरा माणूस असतो. प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा हाच तर खरा माणूस असतो. जीवनात विचारांनी आपण दुसऱ्यांचे होत जातो. जीवनात विचारांनी आपण दुसऱ्यांचे होत जातो आणि जगता जगता माणूस म्हणून जगायचे राहून जातो आणि जगता जगता माणूस म्हणून जगायचे राहून जातो. शेवटी एवढंच म्हणेन, सिंहासारखी चाल तुमची चालता आली पाहिजे आणि माणुसकीची जात तुमची. तुम्हाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे, तुम्हाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. चला तर मग आज आपण माणूस म्हणून जगूया. चला तर आज आपण माणूस म्हणून जगूयात आणि त्या गर्दीत हरवलेल्या माणसांना पुन्हा माणूस रूपात आणूयात आणि त्या गर्दीत हरवलेल्या माणसाला पुन्हा माणूस रूपात आणूयात. तुमची रजा घेतो. धन्यवाद.